नमस्कार, तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। कढई गरम झाल्यावरती मी 2 मोठे वाटी सफेद तीळ घेतलेत, ते कढईमध्ये घालून घेतलेत आणि हे छान असे भाजून घ्यायचे। कढईमध्ये तीळ तडतडेपर्यंत मीडियम गॅसवरती तीळ आपल्याला भाजून घ्यायचे। हे आपले तिळाचे लाडू अगदी पटकन बनून तयार होतात। छान असे खमंग तीळ भाजून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मस्त असे आपले तीळ भाजलेले आहेत आणि तीळ असे फुललेले पण आहेत। तर हे आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये परत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत। ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने मी 1 वाटी शेंगदाणे घेतले। शेंगदाणे सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा भाजून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे। तोपर्यंत आपण कुरमुऱ्याचे लाडू बनवूयात। मी कढईमध्ये तूप घातले आणि हे तूप असं पूर्ण कढईला असं लावून घ्यायचं, म्हणजे गूळ कढईला चिपकत नाही। कढई गरम आहे त्याच्यामुळे गॅस मी पूर्ण स्लो केला आहे आणि आता 1 वाटी गूळ घालून घेते। हा मी चिक्कीचा गूळ वापरला आहे। गूळ आपल्याला चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे। आपल्या चॅनलवरती जेवणाच्या सिरीज चालू आहेत, तर ते जेवणाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करते। तर हे आपले जेवणाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर पण करा। गूळ चांगला लालसर होत आला आहे। मी थोडासा येलो कलर घातला आहे। गूळ चांगला लालसर होऊन द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये कुरमुरे घालायचे आणि हे कुरमुरे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। मी येलो कलर घातला आहे त्याच्यामुळे आपल्या लाडूंना छान असा येलो कलर येईल। गुळामध्ये कुरमुरे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि गॅसवरून कढई खाली उतरवून घ्यायची आणि हे हलकेसे थंड झाले की पटपट पटपट लाडू वळवून घ्यायचे। हाताला चटका नाही लागणार याची काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने हे पटपट लाडू वळवून घ्यायचे। कुरमुऱ्याचे लाडू अगदी पटकन होतात आणि मुलांनासुद्धा फार आवडतात। मुलांना आपण मधल्या वेळेससुद्धा हे खायला देऊ शकतो किंवा शाळेच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा आपण हा एक लाडू देऊ शकतो आणि बनवायलासुद्धा वेळ लागत नाही, अगदी पटकन होतात आणि खायलासुद्धा छान कुरुम कुरुम लागतं। त्याच्यामुळं मुलं अगदी आवडीने खातात। लाडू वळताना आपल्या हातांची काळजी घ्यायची। हलकंसं थंड झालं की नंतरच लाडू वळायला घ्यायचे, नाहीतर गरम गरम गूळ आपल्या हाताला चिपकू शकतो। असेच मी सर्व लाडू बनवून घेते। हे आपले मस्त कुरकुरीत असे कुरमुऱ्यांचे लाडू बनवून तयार झालेले आहेत। ह्या संक्रांतीमध्ये तुम्ही नक्की बनवून बघा आणि जास्त खटपटसुद्धा नाही, अगदी पटकन बनतात। चला आता कुरमुऱ्यांचे लाडू तर झालेले आहेत। मी इथे शेंगदाणे सोलून खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे, जास्त बारीक नाही करायचे। शेंगदाण्याचे 2 भाग होतील एवढेच आपल्याला कुटून घ्यायचे आहेत आणि ते भाजलेल्या तिळामध्येच काढून घ्यायचे। त्यानंतर मी इथे अर्धी वाटी डालवं घेतलं आहे। कढई गरम करायला ठेवले। कढई थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं। मी 2 चमचे तूप घालते आणि हे तूप कढईला लावून घ्यायचं। अशा पद्धतीने तूप कढईला लावायचं, म्हणजे आपला गूळ कढईला चिपकत नाही। त्यानंतर 1 वाटी गूळ घालून घेते। हे चिक्कीचं गूळ आहे आणि हे गूळ वितळेपर्यंत आपल्याला छान ढवळून घ्यायचं। गूळ आपला चांगला वितळलेला आहे। अजून थोडा लालसर गूळ करून घ्यायचं, म्हणजे आपले लाडू छान कुरकुरीत होतात। तुम्हाला जर चिक्कीसारखे कुरकुरीत लाडू नको असतील तर तुम्ही अगदी हलकंसं फेस येईपर्यंत गूळ गरम करा, नाहीतर असं लालसर होईपर्यंत गूळ गरम करायचं, म्हणजे लाडू छान कुरकुरीत होतात। तुम्ही बघू शकता गूळ चांगलं असं लालसर झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये
तीळ, शेंगदाणे आणि डाळवं घालून घ्यायचं आणि हे गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपलं हे तीळ आणि गुळाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. मी सर्व एकाच वाटीने मोजून घेतलं आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. गुळामध्ये तीळ चांगले मिक्स करून घ्यायचे. गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सर्व मिक्स करायचं. तिळगुळाचे लाडू बनवायची ही अगदी सर्वात सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील आणि अगदी पटकन बनूनसुद्धा तयार होतात. जास्त वेळही लागत नाही. हे सर्व गुळामध्ये मी व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता कढई खाली उतरवून घ्यायची आणि हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे. 4 ते 5 मिनटं तसंच थांबायचं आणि त्याच्यानंतर हे लाडू वळायला घ्यायचे, म्हणजे हाताला चटका लागणार नाही. आणि थोडं गरम गरम असतानाच हे आपल्याला पटपट वळवून घ्यायचे आहेत, म्हणजे हे लाडू चांगले वळले जातात. थोडं मिश्रण थंड झालं की आपण एका वेळी 2-2 लाडूसुद्धा अशा पद्धतीने वळू शकतो, म्हणजे आपले लाडू अगदी पटकन वळून होतात. कारण हे लाडूचं मिश्रण थंड झालं तर ते कडक होतं आणि लाडू वळता येत नाही. त्यामुळे अगदी पटपट हे लाडू वळवून घ्यायचे. मी बऱ्यापैकी लाडू वळवून घेतले आणि बाकीचं मिश्रण थोडं कडक झालं होतं, त्याच्यामुळे मी परत गॅसवर कढई ठेवली आणि गरम करून घेतले. आता हे बाकीचे राहिलेले लाडूसुद्धा वळवून घेते. हे आपले मस्त तिळगुळाचे लाडू बनून तयार आहेत. तुम्ही घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.